आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते घाबरले, ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घाबरले। जर हे दोघं भाऊ एकत्र आले तर ते दोघं भाऊ एकत्र येऊ नये म्हणून डावपेच चालले त्यांचे। परंतु राज ठाकरे साहेब तसं काही करणार नाही। ते जरी ते आले त्यांना भेटायला तरी ते बोलतील आणि काही बोलणार नाही। मोर्चावर बंदी घालायचा प्रयत्न चालू आहे, हालचाली चालू आहे। तसं झालं तरी मोर्चा निघणार बंदी घातली। शिवसेने काय मोर्चा बंदी आतापर्यंत किती वेळ झाली तरी आम्ही अटक झाली असं काही झालं तर पण आम्ही मोर्चा काढणार म्हणजे काढणार। एकत्र यायला खूप उशीर झाला तरी ते एकत्र नाही एकत्र यायला उशीर आहे। योग असतो काळ असतो। योगाप्रमाणे जे काही असेल ते त्या ठिकाणी होतं। इम्तियाज जलील जरा अडचणीत आले त्यांच्या वक्तव्यामुळे, जे काय बोलले आता ते इम्तियाज जलील तर काय राहिलं नाही, त्याला सोडून द्या त्याला। ते गुणरत्न सदा काय इम्तियाज जलील म्हणजे MIM ही भाजपची बी टीम आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं। गुणरत्न सदावर्ते म्हणतात की मोर्चाला नाराजी नाहीये, ते एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि ते आमच्या सोबत आहे। आता 1 तारखेला मीटिंग मध्ये ते सुद्धा असतात। गुणरत्न सदावर्ते म्हणतात की त्या मोर्चाला परवानगी देऊ द्या। नाही आता गुणवत्ता सदावर्ते फक्त आता काय झालं त्यांचं बँक ST कोऑपरेटिव्ह बँक डुबवली, ST खातं डुबवलं आणि अजून काय पाहिजे। फक्त काही म्हणतात फक्त बरोबर काहीतरी बोलतात, बाकी ठीक नाही। डंके की चोट में हेच गेले घरी। देवाला काय सांगणार? देवाला आता साकडं घालणार की शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली की त्यांनी या ठिकाणी जवळपास खूप मोठं 250 कोटीचं काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री असं दिलं होतं। तर असंच त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद त्यांना परत मिळावं आणि महाराष्ट्रातील शेतकरी जनता, बाकी सर्व नागरिक, मराठी माणसं एकत्र राहून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करावा हीच भूमिका आहे। ठाकरेंकडून एकत्र यावं असं ते तर आम्ही मनात मागून ओपनली नाही बोलतात, म्हणा दोघं एकत्र यावं असं। धन्यवाद, थँक्यू।